राहिलेल्या दोन चार अगं येत असेल म्हणायला तर देवाच्या दारात म्हणायला लाजू नका, आणि तेवढंही येत नसेल म्हणायला तर जरा लाजा, है की नाही? प्रेमाने पाहुली चालती वा, पाहुली चालती वा, दुखी संसाराची वा, उजळमच्या माय मावल्या वा, दुखी संसाराची पाहुली चालती वाग, पाहुली चालती यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी, कान्हा वाजवितो बासरी. क्या बात है. अरे वा, राधे चल माझ्या गावाला जाऊ. अरे म्हणा की तुम्हाला काय टोचतो वै देव, म्हणा का तुम्हाला टोचतो असा टचा टचा, का देव म्हणतो तू नग तू नग तू नग ताई नक्की. राधे चल माझ्या उभा टाकलेले वाजवा, उभा टाकलेले कधी पडते याला काय बरोबर नसतो, वाजवा. अरे हरी राधे चल माझ्या गावाला जाऊ. अरे बघ, राधे चल माझ्या गावाला जाऊ. अगं गोकुळ माझं गाव, आख गोकुळ माझं गाव. राधे चल माझ्या गावाला जाऊ. राधे चल माझ्या गावाला जाऊ. भक्त पुंडलिकासाठी, भक्त पुंडलिकासाठी त्यांनी मलाही दाखवाना, त्यांनी मलाही दाखवाना. चंद्रभागीच्या तीरी थांबला हरी, तो पहा विठीवरी. जय विठ्ठल विठ्ठल. तुमचा पण येऊ दे जरा, तरुण आहे आवाज येऊ जरा. विठ्ठल 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 जय विठ्ठल विठ्ठल. अरे काय जय विठ्ठल विठ्ठल जय हरी, 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 जय विठ्ठल विठ्ठल जय हरी. विठ्ठल 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 विठ्ठल. माझ्या मुखात नाव घोष आला पाहिजे. विठ्ठल 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 माया बाबा विठ्ठला विठ्ठला सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान. मग काय सर्व सुखाले आलो, सर्व सुखाची आराशी. काय भाग्य राहील सांगा. पिकली ही वाचा राम नामे, तुझं नाव मुखात आलं देवा. दसरा दिवाळी सण झाला की रे विठ्ठला. बर खरं सांगा मायबाप, अशी मजा कचकच कांदला येणार आहे का? आपलं अख्खं आयुष्य भंगार गेलं.
तुझ्यासाठी गेले वनात, तुझ्यासाठीच गेले नालायका जेवले. आज तोंड बेकार आहे रे दादा. बहीण म्हणून विचारतय, आपल्या बहिणीकडे कोणी वाईट नजरेनं बघितलं तर त्याचा जीव घ्यायला तयार होता तुम्ही. सगळीच वाईट आहे तसं मला नाही म्हणायचं रे दादा. 99 मध्ये फक्त एक वाईट आहे, 100 मध्ये 99 चांगले आहेत. मी विश्वासानं सांगेल दादा या व्यासपीठावर, माझ्या हिंदू धर्मातलं ज्ञानोबाला रामकृष्णाला मानणारं शेतकऱ्याचं पोरग मध्यरात्री अर्धनग्न पोरगी जरी त्याला दिसते ना, तरी तो तरुण तिला तिच्या माय बापापर्यंत सुरक्षित पोहोचणार हा विश्वास मला माझ्या धर्मावर आहे. मला माझ्या सामर्थ्याने माझ्या मातीवर विश्वास आहे. इमानदारीनं सांगा ना दादा, आर्मीत भरती होणारी पोरं शेतकऱ्याची हिंदू धर्माची जास्त का बाकीची जास्त? शेतकऱ्याची हिंदू धर्माची पोरं आर्मीत जास्त आहेत. सांगा बरं इमानदारीनं, काउंट करा रे तुम्ही. जागीरदाराची पोरं होतात का आर्मीत भरती? देशासाठी सुद्धा मरणारी आमचीच रे. पण चला जाऊ द्या, आपलं तारुण्य पणाला लावून वारकरी शिक्षण घेणारी पोरं हिंदू धर्मातली तारुण्य सामर्थ्यानं शेतकऱ्याची. आजही आमचं शेतकऱ्याचं पोरग माय बापाच्या सुखासाठी जीव पणाला लावतं. छोटा मोठा का होणा व्यवसाय टाकून स्वतःच विश्व निर्माण करतं. सामर्थ्याने बापाच्या फाटलेल्या उतराची माईच्या फाटलेल्या पदराची जाण ठेवतं. कौतुक आहे मला. फक्त एखाद्यामुळे नाव जातं रे, पण तुम्ही एकामुळे सगळ्यांना कलंकित करू शकत नाही. आजही आमची पोरं धर्मासाठी जीव पणाला लावायला तयार असतात. आजही आमची पोरं विषय कुटुंबावर आला ना तर स्वतः ढाली सारखं कुटुंबाच्या समोर उभी टाकतात. अरे नसेल ताकद मंगटात तर विचारात ठेवतात. धर्माचे पालन करणे पाखंड खंडने, करणे पाखंड खंडने, करणे पाखंड खंडने. आणि आमची पोरं सांभाळतात ती. आमची मुलं मुली सामर्थ्याने. अरे एखादा वाईट आहे रे. आजही आमच्या पोरी दोन्ही घरं सामर्थ्याने सांभाळतात. बापाला वाईट वाटू नये म्हणून सासरमध्ये त्रास सहन करतात, पण बापाला तीळ मात्र सांगत नाहीत काही. याही पोरी याच महाराष्ट्रातल्या, याच सामर्थ्यवान भारतातल्या, आमच्याच हिंदू धर्मातल्या. आणि आम्ही सीतेला, आम्ही जिजाऊला ऐकणाऱ्या पोरी चुकीचा पटकन वागत नाही रे. संगत आला विषय. आम्ही शिवरायांना ऐकणारी पोरं आम्ही चुकीचं वागू तरी कसं रे? शाहिस्तखानाच्या लाल महालाच्या हल्ल्यात शाहिस्तखानाच्या बहिणीची पोरगी कुठतरी भीतीने लपली. शाहिस्तखानाची बायको पळत पळत आली. जहांपनाह मुझे लगता है शिवा के मौलों ने बदली की आग में लड़की उठा ली. शाहिस्तखान शत्रु है पण बायकोला सांगतो बेगम जबान को लगाम दे. शिवा के मावला है वो, अपनी या उनकी औरत की तरफ गंदी नजर से देखे, ऐसी उनकी औलाद नहीं, परवरिश अच्छी है उनकी. कौतुक बायकोला वाटलं. क्या लगता है आपको अपना? हमने उनकी बहू बेटियां उठाई, यहाँ तक उनकी इज्जत तक लूट ली, गंदी नजर से देखा. उनकी धरती, उनकी औरत, उनका धर्म, सबको बेइज्जत किया तो शिवा बदला नहीं लेगा? बेशक लेगा. आज उंगलियों पर जान चली गई, कल गर्दन से जाऊं. आज नसीब से छूटा हूं, कल गर्दन पर ही उसकी तलवार होगी. विश्वास है मुझे, लेकिन ये यकीन के साथ कहता हूं बेगम शत्रु है वो बेशक मेरा. जबान देता हूं, इन आंखों ने देखा है. उनकी हो या अपनी, हर धर्म जात पंथ की औरत हो, वो ये नहीं देखता कि औरत किसकी है. वो सिर्फ ये देखता है औरत है वो मेरे मां समान है. देवी तेरा पूजने वाला बंदा है वो. शत्रूलाही विश्वास वाटावा असं चारित्र्याच्या राजाचं त्याचे वारसदार आहे. आमच्या नजरेत तीच प्रखरता, तेच सामर्थ्य आणि तेच पावित्र्य आहे. एखाद्या वेळेस भटकलो असू, माघारी यायला मला वेळ लागणार नाही. मी जेवढे सामर्थ्यवंत हे जर दाखवायला चालू केलं ना, आम्ही जर एकत्रित आलो ना, तर एका एकला भुईपोळ कळायचं नाही, कसं पळावं ते कळायचं नाही.
ताकद लक्षात ठेवा, सामर्थ्याने, शस्त्राने नाही, कधीही शास्त्राने जग जिंकता येतं. त्यामुळे आधी धर्म जपा, घ्या ज्ञानेश्वरी हातात, कळू द्या समाजाला कोण आहे आपण, या एकत्रित. आणि जे शिकतो ना आपण दादा, आज तरुण मंडळी तुम्ही कीर्तन उपस्थित आहे. आज आपण जे काही, मी लॉच्या थर्ड इयरला, सेकंड झालं माझं, थर्ड इयरला. तुम्ही शिक्षण घेत असाल, कॉमर्स, सायन्स, BA, MS, MA, BS, PhD, ॲग्रिकल्चर, MPC, UPC, BCom, MCom, इंजिनिअरिंग, जे काही असं आयुष्यात, एकदा ज्ञानेश्वरी वाचा. मी म्हणते म्हणून एकदा वाचा, नाही कळली तरी वाचा. ज्ञानेश्वरी तुम्हाला नाही कळली तरी चालेल, ज्ञानेश्वरीला तुम्ही कळलात, तुमच्या जीवनाचं कल्याण आहे. फक्त ज्ञानोबांना कळू द्या, हे लेकरू नाचतंय, ही संतांची फक्त ऊब लागू द्या. आणि अरे या बल्बचा शोध 100-125 वर्षापूर्वी कुठेतरी पाश्चिमात्य सायंटिस्टने लावला. अख्ख्या जगाला त्याचं नाव माहित आहे. 750 वर्षापूर्वीचा काळ आहे. 16 वर्षाचे ज्ञानोबा आहे. ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, उदकाचे नि आवेशे प्रगटले तेज लखलखीत दिसे, तर या विजू माझी असे सल्ल काही. उदक म्हणजे पाणी, आवेश म्हणजे प्रेशर, पाण्याच्या प्रेशरनं वीज निर्मिती होणार. हे 16 वर्षाच्या ज्ञानोबा यांनी 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं. इट इज सायन्स, इट इज स्पिरिच्युअलिटी, ही आध्यात्मिकता आहे. का कपाळाला गंध लावावा, का चंदन असावं, का बुक्का असावा, का कुंकू असावं. शरीरामध्ये 72,000 नाड्या, 24 नाड्या प्रधान, 3 नाड्या प्राणवाहक. इडा, पिंगला, सुषुम्ना यातनं माणसाचा प्राणवायू वाहतो. पूरक्रियेचं कुंभक श्वसनाचे 3 प्रकार, याच्यावर ज्याचा अधिराज्य आहे. 3.5 वडे बसली कुंडलिनी शक्ती, बेंबीच्या देठापासून शस्त्राचं भेदन करत भ्रमरंध्रात जाऊन मिळते, त्यावेळेस माणसाकडे ताकद निर्माण होते. तो व्यक्ती समाधी लावू शकतो. माझे ज्ञानोबा आजही जिवंत आहेत, मी सायंटिफिकली प्रूफ करू शकतो. कारण जो व्यक्ती योगी आहे त्याला कर्मबंधन नसतं. योगी तोही करीती परी कर्मेत्रेनं बंदी जती, जे सांडिली आहे संगती अहंभावाची. ज्याला स्वत्वाची जाणीवच नाही ना, तो मृत्यूही नाहीये आणि जन्मही नाही. हे आपलंही होऊ शकतं. मेडिटेशन, साधना. का गंध लावायचा? या अनामिकेने इथे गंध लावलात तर पॉझिटिव्हिटी वाढते, सकारात्मक भावना वाढते. आय विल डू इट, मी करू शकतो, हा विश्वास वाढतो. का देवाचं नाव घ्यायचं? कोणीतरी माझ्या पाठीशी आहे, जे माझ्या खऱ्याला खरं म्हणणार आहे, माझ्या खोट्याला खोटं म्हणणार आहे. मी चुकलो तर मला सांगणार आहे, मी चांगलं वागलो तर मला देणार आहे. हा विश्वास मला आयुष्यात मोठं करतो, म्हणून मला भगवंतावर विश्वास. विठ्ठलाचं नाव माझ्या जगण्याचं बळ वाढवतं, म्हणून मी आध्यात्मिक आहे, म्हणून मी देवाला मानते. आणि काय कमी केलं मला? या तुळशीच्या माळेनं कित्येक जणांचा जीव वाचवला, माणसाचा नाही पण प्राण्याचा. ही एक तुळशीची माळ मला आयुष्यात त्रैलोक्यातल्या प्रत्येक तीर्थाचं स्नान केलं दररोज देते. माझी रोजची आंघोळ, ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे त्याची रोजची आंघोळ प्रत्येक तीर्थाचं स्नान केल्याचं पुण्य देते. एवढी ताकद आहे तुळशीच्या माळेत. ती तुळस म्हणजे लक्ष्मी आहे, नारायणाची पत्नी आहे. तुळशीच्या लग्नाला आपण विष्णूचं आणि तुळशीचं लग्न लावतो ना, लक्ष्मी आहे ती. काय अधिकार असेल का वारकऱ्याचा? अरे हा की रे सात्विक, हा काय खाऊन पिऊन मी. आणि लय पुढच्या पिढीला नावं ठेवण्यात मजा असते.